पण मग एक तुम्हाला सांगते देणे घेण्यावर. एक होता कोण, सावकार होता आणि नोकरीचा गडी होता त्याच्या इथं. शेतीमध्ये काम सांगेल ते काम करायचं शेतीमध्ये. मग असं करता करता शेतीमध्ये काम करता करता ह्या धन्यानं काही मालकानं पैसे त्याला दिले नाहीत. पैसे दिले नाहीत. आता तो मालक पण गेला मरून आणि जो नोकरी करत होता तो पण माणूस गेला मरून. मग देवानं घातलं कुणाला, जो शेतकरी आहे त्याला घातलं हातीच्या पोटाला आणि मंजूरदार होता त्याला घातलं हाल्याच्या पोटाला. हाल्या माहिती आहे ना, कोळ्याच्या घरी हाल्या होता बा. काही लोकांना हाल्या म्हणजे काही समजत नाही आताच्या लोकांना. तर मग हाल्या होता. रोज हाल्यानं काय करायचं, पाणी हाल्या मोठा झाला. कोळ्यानं म्हणला बरं झालं गड्या हाल्या झाला, मला पाण्याला पकडला हाल्या नव्हता. हाल्या बरं झालं बा झाला म्हणला हाल्या. मग त्या हाल्यावर काय करायचं, रोज पकड टाकायचे आणि तळ्यामध्ये पाण्याला जायचं. रोज तळ्यातलं पाणी आणायचं आणि रोज आपलं घरी टाकायचं त्या कोळ्यानं. असं करता करता निर्वाह काढायचा. परंतु पाण्यामध्ये हाल्या गेला की हाल्यानं काय करायचं, त्या हत्तीला बघायचं. हत्ती का पाण्यामध्ये चुईसच बसायचा, कारण का त्याला भीती होती ना, मला कोणतरी मारणार आहे हे त्याला चांगलं कळून आलं होतं. हे हाल्यानं की तुंबूनच बघायचं सारखं. कुणाकडं, हत्तीकडं बघायचं. हत्तीकडं तुंबून बघायचं. मी केव्हा ह्याचा बदला घेईन, मी कष्ट केलेला आहे, माझ्या कष्टाचा पैसा हा देत नाही, माझा कष्टाचा पैसा हा देत नाही, ह्याचा केव्हा तरी बदला घेईनच. एका दिवशी पकाल भरली कोळ्यानं. असा ह्याला राग जर आला का नाही हाल्याला, पकाल दिली फेकून की लगेच जी घुसला का नाही तळ्यामध्ये की त्या शिंगानं सगळी बुटी सगळी केली, सगळ्या तळ्यामध्ये रक्तच रक्त केलं. आजूबाजूचे लोक धावले सगळे, अरे म्हणले तळ्याला लोक कपडे धुवायला आले, पाण्याला लोक आलेले, कुणी कुठं कुणी कशाला आलेले. शेतकरी याजवळ पाण्याजवळ शेतकरी जवळले. हाल्या काय कुणाला ऐकायला तयार नाही. शेवटला त्यानं जीव घेतला तेव्हा बाहेर आला हाल्या. आल्या आणि मग नंतर त्याला वाचा फुटली. म्हणलं बाबांनो, तुम्ही मला मारताय, दगडं धोंडे घालताय, मला अंगावर तुम्ही जखमा केल्या, खुना केल्या, बरोबर केल्या. का मारलं ही मला विचारा म्हणला तुम्ही. का मारलं म्हणलं, गेल्या जन्मामध्ये हा शेतकरी होता म्हणला आणि मी ह्याच्या इथं नोकरी होतो म्हणला. तर मी नोकरी असताना ह्यानं माझा 1 रुपया दिला नाही म्हणला. मी बायको लेकरं माझी उपाशी तापाशी ठेवून शिनी माझ्या बायकोनं मोलमजुरी करून आम्हीच निर्वाह करत होतो, संसार करत होतो म्हणला. पण ह्या धन्यानं माझा पैसा दिला. मी आता ह्या जन्मामध्ये बदला घेतला म्हणजे त्याचा. लोकांनी पाठ थापली आणि हाल्याला बाहेर काढलं आणि जमले हाल्याला. बाबांनो, देणं कधीही बुडवू नका. देणं, आता लोक काय करायला करोडचा पैसा घेतात, लाखाचा पैसा घेतात आणि कुठंतरी मग फोन लावून स्विच ऑफ करून ठेवायचे, कुठंतरी निघून जायचं, कार्डे बदलायचे, काहीतरी करायचं. पण हा बदला तुम्हाला कधीतरी आल्याशिवाय राहणार नाही.